हालेलुया हालेलुया हालेलुया। पेत्राचे पहिले पत्र 2:4-8। पेत्राचे पहिले पत्र 2:4 माणसाने नाकारलेली तरी देवाच्या दृष्टीने निवडलेले या मूल्यवान असं जिवंत थोडा त्याच्याजवळ येत असतात। वचनकार तुम्ही स्वतः जिवंत मोठ्यासारखे घरचे मंदिर असून रचले जाताना यासाठीची येशू ख्रिस्ताच्या घरी तुम्हाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ आपण करण्यासाठी तुम्ही पवित्र वचन 6 कारण शास्त्रलेखाने पहा निवडलेली मूल्यवान अशी वंशीला मी सिंहाने बसवतो तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही। वचन 6 आणि तुझा विश्वास ठेवणारा ही मूल्यवान आहे परंतु जे विश्वास ठेवत नाही त्याला मानणारे नामस्थ केलेला मुद्दा तोच वंशीला झाला। वचन 8 आणि तीच रागाचा जोडा माणसाचा खडक उसळ झाला ते कसे मानत असल्याचे ते चढतात त्यासाठी मी नेमली होती। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन काय संदीपा पेत्र या ठिकाणी म्हणत आहे की आपण कोणाकडे आलेले आहोत किंवा आपण कोणावर विश्वास ठेवत आहोत। पेत्र म्हणत आहे की तुम्ही जिवंत धोंडा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे तुम्ही आलेले आहात। त्या धोंडावर त्या दगडावर तुमची रचना झालेली आहे, तुमची मजबूती झालेली आहे आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित किंवा फजित होणार नाही। आता या ठिकाणी बायबल काही संदीपा वचन सांगते की माणसाने नाकारलेला परंतु देवाच्या दृष्टीने मूल्यवान असलेला धोंडा म्हणजे येशू ख्रिस्त जो खडक त्याकडे तुम्ही आता जवळ आलेले आहात आणि त्यासाठी तुम्ही ख्रिस्तामध्ये एक आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात। आणि पुढे वचन सांगते पहा निवडलेली मूल्यवान अशी वंशीला मी सिंहात बसवितो तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही। आता येशू ख्रिस्त हा तो एक जिवंत धोंडा किंवा येशू ख्रिस्त हा खडक आहे जो त्याच्यावर विश्वास ठेवतो बायबल सांगते तो फजित होणार नाही, लज्जित होणार नाही। जसं की यशाया 28:16 वचनात बायबल सांगते की येशू ख्रिस्तच ते वंशीला आहे, प्रभू येशूच तो मौल्यवान धोंडा आहे आणि प्रभू म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही, त्याची त्रेधा उडणार नाही। प्रभू येशू ती वंशीला आहे, प्रभू येशूच तो मौल्यवान धोंडा तो खडक आहे आणि प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्यांची त्रेधा उडणार नाही, फजिती होणार नाही। आणि इकडे वचन सांगते प्रभू येशू जिवंत धोंडा आहे, जिवंत खडक। पहा आपण दगड पाहिलेले आहेत, खडक पाहिलेले आहेत, दगडांना बोलताना खडकांना बोलताना कधी पाहिले का? नाही ना। दगड जे इकडून तिकडे पण सरकत नाही, पण प्रभू बाबतीत कोणतं वचन शब्द वापरले पहा जिवंत धोंडा, जिवंत खडक आहे प्रभू येशू जो जिवंत परमेश्वर आहे। आणि देवाला खडक हा शब्द का वापरण्यात आलेले आहे? धोंडा दगड हा शब्द दुर्ग हा शब्द का वापरण्यात आलेला आहे परमेश्वराला किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला? कारण खडक बघा दगड बघा मजबूत असतो, हा दगड इतका मजबूत असतो की मात्र तो वज्राने तर जड असतो परंतु पूर आल्यानंतर किंवा काही गोष्टीच्या द्वारे मोठमोठे दगड जागच्या जागेत राहतात, हलत नाही। एवढंच नाही दगड अनेक कामासाठी उपयोगाला पडतात। अगदी घर जर बांधायचे असेल तर घरासाठी महत्वाची वस्तू असते ती म्हणजे दगड। दगडाचे बांधकाम खालून केले जाते, दगडाचा पाया घातला जातो ज्याद्वारे वरची इमारत वरचे घर मजबूत राहते। पहिला पाया दगडानेच घातला जातो, दगडाच्या पायामुळे वरचे घर मजबूत असते। दगड पहा किती पाणी होता दगड पाणी शोषून घेत नाही, पाणी ओतल्यानंतर तो बाहेरूनच निघून जातो, दगडाच्या आतमध्ये पाणी मात्र शिरत नाही। दगडाच्या द्वारे अनेक गोष्टी घडल्या जातात, बनवण्यात येतात। सुरुवातीला जो अग्नीचा शोध लागला दगडावर दगड आपटून त्याच्यातून अग्नी निर्माण झाला
आणि त्याच्यातून मात्र अग्नी निर्माण होऊन त्या अग्नीचा उपयोग अनेक कारणासाठी अनेक गोष्टीसाठी केला गेला. बघा, परमेश्वर पित्याला इथे दगड की म्हणजे खडक आणि प्रभू येशूला खडक धोंडा शब्द वापरले, पण तिकडे जिवंत हा शब्द येतो. म्हणजे जिवंत धोंडा, जिवंत खडक आहे परमेश्वर. जसे की पृथ्वीतली दगड निर्जीव आहे, ती बोलू हलू तर सोडू द्या, काहीच करू शकत नाही ते. परंतु परमेश्वर जिवंत धोंडा, जिवंत खडक हा शब्द वापरण्यात आलेले आहे. आणि खडक शब्द वापरले कारण खडक जसं मजबूत असतो, दगड जसं मजबूत असतो, तसं आपला परमेश्वर आहे. डोंगर, पहाड, पर्वत हे दगडाने भरलेले आहेत. हे मोठी मोठी उंच असलेले पहाड, मोठी मोठी उंच असलेले डोंगर, पर्वत हे जे दगडाने भरलेले आहेत, तसं आपला परमेश्वर या पर्वतासारखा, डोंगरासारखा मात्र एक उंच, एक मोठा, ताकदवान असा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. मला बायबल सांगते, जो या खडकावर भरोसा ठेवेल तो फजित होणार नाही. आणि आपण या खडकाजवळ, आपण या धोंड्याजवळ, म्हणजे आपण प्रभू येशू जवळ मात्र आपण आलेले आहोत. आणि प्रभूकडे आलेले आहोत तर बायबल सांगते आपण फजित होणार नाही. वचन सांगते मत्ते 21:44, जो या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा भुगा भुगा करून टाकेल. काय सांगते? ख्रिस्त तो धोंडा आहे, ख्रिस्त तो खडक आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या कार्याला अडथळे आणेल, ख्रिस्ताच्या कार्यावर पडेल त्याचा चुराडा होईल. आणि जर तो मनुष्य ख्रिस्ताच्या पूर्ण विपरीत चालत आहे तर ख्रिस्त जो धोंडा तो त्याच्यावर पडेल आणि त्याचा भुगा भुगा करून टाकेल, चुराडा करून टाकेल, नष्ट करून टाकेल त्याला. तो धोंडा आहे, तो दगड आहे. एखादा मोठा धोंडा जर एखाद्या व्यक्तीवर पडला तर तो मृत्यू पावेल. एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तू खराब होईल. एक मोठा भव्य दगड एखाद्या गाडीवर पडला तर गाडी सुद्धा मात्र तुटून निघेल, पूर्ण रीतीने नष्ट होईल. बायबल सांगते जो प्रभूच्या कार्याला अडथळे आणतो, प्रभूच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करतो किंवा प्रभूच्या लोकांना त्रास देतो, छळ करतो, अशा लोकांवर प्रभू जो धोंडा आहे, दगड खडक आहे, तो त्या लोकांवर पडेल आणि प्रभू त्यांचा चुराडा आणि भुगा करून टाकेल, त्यांना नष्ट करून टाकेल. कारण परमेश्वर एक खडक आहे, परमेश्वर एक धोंडा आहे म्हणून बायबल सांगते. आणि त्याच्या जवळ, परमेश्वराजवळ मात्र आपण आलेले आहोत, प्रभू येशूकडे आपण आलेले आहोत. बघा खडकाचं महत्व काय आहे. आता आपल्याला वाटेल की खडक देव आहे, दगड देव आहे, मग दगडाची आराधना करायला हवी किंवा दगडाची पूजा करायला हवी, तरी पूर्ण रीतीने चुकीची कल्पना आहे. दगड हा शब्द का वापरण्यात आलेले तर मात्र दगड हा शब्द मात्र जसं एक दगड मजबूत असतो तसं आपला परमेश्वर एक मजबूत आहे असं अशा प्रकारे शिकवून म्हणजे स्पष्टीकरण देण्यात आलेले. दगड जसं मजबूत आहे तसं आपला परमेश्वर मजबूत आहे, पण पृथ्वीतल्या दगडात जीव नाही, पण आपला परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. मला बायबल सांगते त्याला जिवंत धोंडा, जिवंत खडक असं शब्द वापरण्यात आलेले परमेश्वरासाठी. बघा बायबल मध्ये काय दिले, जेव्हा उत्पत्ती 28 अध्यायामध्ये 10 वचनापासून 22 वचनापर्यंत याकोब जेव्हा आपल्या बापाच्या घरून निघाला आणि आपल्या मामाच्या घरी जाण्यासाठी बापाच्या घरून निघाला होता मामाच्या घरी जाण्यासाठी. जेव्हा याकोब निघाला तेव्हा रस्त्यामध्ये अंधार झाल्यामुळे, रात्र झाल्यामुळे बायबल काही सांगते पहा, त्यावेळी रात्र घालवण्यासाठी याकोब एका ठिकाणी पोहोचला. ते ठिकाण होतं बेथेल. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तो झोपला आणि त्याने एक धोंडा आपल्या उशाला घेतला. आपण उशाला काय घेतो, उशी घेतो ना, याकोबाने एक धोंडा घेतला आपल्या उशाला, म्हणजे धोंड्याची उशी बनवली आणि तिथे तो झोपला, रात्र होती म्हणून. तेव्हा त्याला परमेश्वराने दर्शन दिले. त्याला एक दृष्टांत झाला की मात्र स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत शिडी लागलेली आहे आणि देवाचे दूत त्या शिडीवरून चढत उतरत आहेत. हे मात्र याकोबाने पाहिले. त्यानंतर तो जागा झाला आणि म्हणत आहे हे देवाचे ठिकाण आहे, हे पवित्र ठिकाण परमेश्वराचे ठिकाण आहे.
देवाने त्याच्याबरोबर त्या ठिकाणी भाषण केले. परमेश्वर पित्याने या याकोबाला दर्शन मात्र त्या ठिकाणी दिले. म्हणून याकोबाने काय केलं, जो धोंडा त्याने उशाला घेतला होता तो धोंडा त्याने तिला अभंगी करून तिकडे ठेवला आणि म्हटलं, जर परमेश्वराने माझे कल्याण केले, माझा उद्धार केला, तर मी परत इथे येताना या ठिकाणी मी परमेश्वराची वेदी बांधेल आणि परमेश्वर मला जे काही देईल त्याचा 10वा हिस्सा मी परमेश्वराला देईल. अशा प्रकारे याकोब तिथे प्रतिज्ञा करत आहे. धोंडा तिथे ठेवून त्या धोंड्याला त्याने तेलाचा अभंगी केला. आता धोंड्याला तेलाचा अभंगी केला म्हणजे धोंड्याला दगडाला तिने देव बनवला का नाही, तो धोंडा त्याने चिन्हादाखल तिकडे ठेवला की या ठिकाणी परमेश्वराने मला दर्शन दिलेले म्हणून त्याने तो दगड चिन्हादाखल तिकडे ठेवला. म्हणजे जेव्हा मी परत येईल तेव्हा हे ठिकाण माझ्या लक्षात राहील आणि या ठिकाणी मी परमेश्वराच्या नावाने वेदी बांधेन म्हणून. आणि जेव्हा याकोब लाबानाच्या घरून, आता आपलं याकोबाचं लग्न झालं होतं, त्याला मुलं बाळं झाली होती आणि त्यानंतर जेव्हा याकोब बेथेल या ठिकाणी आला, उत्पत्ती 35 अध्याय, तेव्हा ज्या ठिकाणी त्याने दगडाला तेलाभंगी केला होता त्या ठिकाणी त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वर पित्याची आराधना केली. आता दगड त्याने चिन्ह दाखल म्हणून तिकडे ठेवला होता, जिथे त्याने प्रभूची वेदी बांधली. दगडाला देव केलं नाही, चिन्ह म्हणून दगड ठेवला होता. बघा, पूर्वी आपल्या आजी आजोबा जे मात्र आपले पूर्वीचे जे लोक होते त्यावेळी कसं शक्यता लिहिलं म्हणजे लिहिणे टिपणे नव्हते, म्हणजे जमीन जागा असो काही वस्तू असो लिहू शिकलेली नव्हती, काही लिहून ठेवू शकत नव्हते. मग जमीन मात्र काय करायची, त्यावेळी मोठी मोठी दगड ठेवायचे, ही माझी जमीन, किंवा त्या जमिनीच्या खाली दगड गाडायचे. हल्ली मात्र जर खोदाई केली तर त्या जमिनीच्या भोवती दगड आढळून येतील, दगड निघतील त्या जमिनीच्या खालून. तर आपले जे पूर्वीचे लोक होते, आपले आजी आजोबा पंजोबा वगैरे जे पूर्वी होऊन गेलेले आहेत, ती जमीन निशाण दाखल म्हणून त्यासाठी धोंडे दगड, मोठे दगड ठेवायचे की हा माझा भाग, हा तुझा भाग. अशा प्रकारे ते दगड मात्र ठेवायचे चिन्ह दाखल म्हणून. पूर्वी जर आपण बायबलचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल, त्यावेळी कसं होतं की मात्र पृथ्वीमध्ये लोकसंख्या कमी होती आणि त्यावेळी मात्र कुटुंबातले लोक या ठिकाणातून त्या ठिकाणी अशा राहायला वगैरे जायचे, किंवा ज्या ठिकाणी पाणी असेल किंवा ज्या ठिकाणी हिरवळ वगैरे असेल अशा ठिकाणी गुराढोरांना बरं पडेल अशा ठिकाणी राहायचे. मग आपले नातेवाईक कुठे गेले काय, मग ती काय करायची, तिकडे मात्र आपण अमुक ठिकाणी जात आहोत म्हणून ते काही ठिकाणी दगड ठेवायचे, मोठे मोठे धोंडे ठेवायचे, म्हणजे तो रस्ता त्यांना लक्षात राहावा, ती गाव त्यांना लक्षात राहावं की आपण अमुक ठिकाणातून आलेले आहेत, आम्ही अमुक ठिकाणी जात आहोत. मग परत जर आपल्या नातेवाईकाकडे जायचंय कुठे तरी दगड आपल्याला निशाणी बनेल म्हणून ती काय करायची, दगड ठेवायचे, मोठे मोठे दगड ठेवायचे निशाण दाखल म्हणून, एक चिन्ह म्हणून. त्यावेळी ते दगडांचा उपयोग करायचे. हालेलुया. अनेक गोष्टींसाठी ते दगडांचा उपयोग करत होते. अगदी मात्र ती भटकू नये, मार्ग भटकू नये, मात्र त्यांची दिशा भूल होऊ नये म्हणून ते दगड, मोठे मोठे रस्ते दगड ठेवायचे, म्हणजे इथून आपण जातो परंतु व्यवस्थित रित्या यावे म्हणून ती दगड ठेवायचे आणि ते दगड त्यांना चिन्ह बनायचे. म्हणून बऱ्याच गोष्टी दगडाच्या द्वारे करण्यात यायच्या. तर या ठिकाणी पहा, मात्र याकोबाने जो दगड घेतला होता त्याला त्याने तेला अभंगी केला आणि त्या ठिकाणी मात्र त्याने परमेश्वर पित्याची आराधना केली. म्हणजे प्रभूला म्हटले की तू मला परत इकडे असशील तर मी तुझी वेदी बांधेल, मला तू जे देशील त्याचा मी 10वा हिस्सा तुला देईन. आणि देवाने याकोबाला भरपूर आशीर्वादित केले आणि मात्र गुरे ढोरे शटरे मेटरे उंट गाढवे सर्व काही देवाने त्याला दिले. आणि मग जेव्हा तो बेथेल इथे आला तेव्हा त्या ठिकाणी त्याने जिथे दगड ठेवला होता चिन्ह दाखल, तिथे त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली आणि परमेश्वर पित्याची आराधना केली, देव पित्याची मात्र आराधना केली. पुढे याकोबाला जी मुलगी झाली 12, या 12 मुलगी जे झाले ज्याच्याद्वारे परमेश्वर पित्याने वंश वाढवले, लोकसंख्या वाढवली. तर मात्र त्यावेळी इस्रायल यहुदी लोकांना जर काही करायचं असेल तर शक्यतो ते याकोबाचे जे 12 मुलगी होते, या 12
12 मुलांच्या संख्येप्रमाणे 12 दगड घ्यायचे, 12 धोंडी घ्यायचे आणि 12 दगड घेऊन 12 धोंडी घेऊन त्याच्याने मात्र ती चिन्ह दाखल बनवायची. कारण याकोबाने एक दगड घेतला होता, एक धोंडा घेतला होता, एक चिन्ह म्हणून की परमेश्वराने या ठिकाणी मला दर्शन दिले. आणि पुढे जाऊन त्याने तिथे वेदी बांधली होती. पुढे यहूदी आणि इस्रायल लोकांमध्ये एक परंपरा निर्माण झाली की काही घटना, काही गोष्टी करायच्या तर याकोबाच्या मुलांच्या संख्येप्रमाणे 12 धोंडे घ्यायचे, 12 दगड घ्यायचे आणि मग परमेश्वराच्या नावाची वेदी बांधायची आणि तिथे आराधना करायची. असे नियम बनले गेले. अनेक गोष्टीसाठी या 12 धोंड्यांचा, 12 दगडांचा उपयोग केला जात होता. जसे की बघा, निर्गमन पुस्तकामध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र ज्या वेळेला परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले तेव्हा परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना बाहेर काढते वेळी प्रथम दगडातून काय केलं पहा. निर्गमन 17 अध्याय आणि गणना 20 अध्यायामध्ये दगडांचा उपयोग कसा होते पहा तिथे. आता त्या ठिकाणी परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले की एका खडकावर तू आपल्या हातातली काठी त्या दगडावर, त्या खडकावर आपट, म्हणजे त्या खडकातून, त्या दगडातून पाणी बाहेर पडेल. मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने आपल्या हातातली काठी एकदा नाही दोनदा मारली. गणना 20 अध्यायामध्ये आणि निर्गमन 17 अध्यायामध्ये परमेश्वर पित्याने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे देव पित्याने एका खडकातून, एका दगडातून पाणी बाहेर काढलं. बघा, दगड फोडा, दगड फोडल्यानंतर दगडातून पाणी निघत नाही. दगडावर पाणी ओतलं तर दगड पाणी शोषून घेत नाही, दगडाच्या आतून पाणी तर सोडूनच द्या. पण इथे एक दगड फोडल्यावर एका दगडातून पाणी निघालं. एक दगड बघा, एका खडकावर, एका दगडावर काठी आपटलेली होती, मारलेली होती. देवाने काय केलं, एका दगडातून, एका खडकातून पाणी बाहेर काढलं. एक दगड. आता एक दगड पाणी कसं देईल? पाणी तर दगडातून निघत नाही, पण देवाने दगडातून पाणी कसं काढला? आणि एका दगडातून एवढा पाणी काढला की 6 लाख लोक पाणी प्याले. या 6 लाख लोकांनी पाणी तर पिलं, पण त्यांची गुरंढोरं, शेळ्या-मेंढरं जे काही होते या सर्वांनी त्याच्यातून पाणी पिलं. इतकं पाणी एका दगडातून निघाला. आता तो कसा निघाला असेल? नक्की तो दगड कोण होता? तर कोरिन्थीकरास पहिले पत्र 10:4 तो खडक ख्रिस्त होता. काय सांगते? ज्या खडकातून इस्रायल लोकांनी आध्यात्मिक पाणी प्याले तो खडक तर ख्रिस्त होता, येशू. खडकाच्या रूपातून त्याला पाणी देत होता. म्हणून वाचन काय सांगते? आपण जिवंत धोंड्याकडे आल्यात. जिवंत धोंडा, जिवंत खडक, ज्या खडकातून पाणी निघालं. आपण दगड फोडतो, पाणी निघत नाही, पण तो दगड, तो धोंडा ख्रिस्त होता. ज्या दगडातून, ज्या खडकातून इतकं पाणी बाहेर पडलं की 6 लाख लोक, पुष्कळ गुरे, डोरे, शेळ्या-मेंढरे सर्वांनी पाणी प्यालं. इतकं पाणी एका दगडातून, एका खडकातून बाहेर पडलं. हालेलुया, हालेलुया. त्याच्यानंतर आपण पाहतो योशुआ 3 अध्यायामध्ये जेव्हा परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले तेव्हा आता पुढे होता त्यावेळेला मात्र त्यांना यादीन ओलांडायची होती. आणि अशा वेळेला योशुआ होता या इस्रायल लोकांबरोबर. या इस्रायल लोकांबरोबर योशुआ होता. आता योशुआ इस्रायल लोकांचा मात्र नेता होता. इस्रायल लोकांचा नेता योशुआ बनला गेला होता. तर देव पित्याने 3 अध्यायामध्ये पहा, योशुआ 3 अध्याय, परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना यादीन नदीतून बाहेर काढलं. जेव्हा याचकाचे तलपाय जेव्हा पाण्याला लागले तेव्हा यादीन नदी, दुथडी वाहणारी नदी, भरपूर भरून वाहणारी नदी, पाणी वर चढले, पाण्याची रात झाली आणि पाणी वर साचले आणि इस्रायल यहुदी लोक त्या यादीन नदीतून, कोरड्या भूमीतून पार निघून गेले. जेव्हा ते पार निघून गेले, बायबल काय सांगते पहा 4 अध्यायामध्ये, तेव्हा मात्र परमेश्वर पित्याने आज्ञा दिल्याप्रमाणे योशुआने त्या नदीतून 12 धोंडे घेतले. काय सांगते बघा बायबल? तेव्हा त्याने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने 12 धोंडे म्हणजे 12 दगड घेतले आणि हे 12 धोंडे या योशुआने उभे केले.
काही संधी बायबल पहा, 9 वचना 4 अध्याय 9. तसे यातल्या मध्यभागी कराराचा पोष वाहणारे याचकाच्या पाय जिथे स्थिर झाले होते तिथे योशुआने 12 धोंडे उभे केले, ते आजपर्यंत तेथे आहेत. ज्या ठिकाणी देवाने चमत्कार केला होता, याचकाचे तल पाय लागताच पाणी वर जाऊन साचले होते, त्या ठिकाणातून योशुआने 12 दगड घेतले, 12 धोंडे, आणि ते 12 धोंडे त्यांनी उभे केले, ज्यापर्यंत तिथे चिन्ह दाखल बनवले. चिन्ह दाखल की देवाने इकडे चमत्कार केलेले, यादे नदीचं पाणी वर चढवलेले, पाण्याची रास केलेली म्हणून. आणि परमेश्वर पित्याने जो चमत्कार तिथे केला होता त्याचं चिन्ह म्हणून योशुआने याकोबाच्या 12 मुलाच्या संख्येप्रमाणे 12 धोंडे 12 दगड उभे केले. म्हणजे 12 धोंड्यांचं 12 दगडांचं फार महत्व आहे, कारण ते याकोबाच्या 12 मुलांना दर्शवित आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल काही संधी पहा, या 12 धोंड्यांचं महत्व पुढे फार चांगल्या प्रकारे बनलं गेलं. जसं की 1 राजेमध्ये वचन काय संधी पहा, 1 राजे 18 अध्यायामध्ये 20 ते 40 वचनापर्यंत, जेव्हा एलिया संदेष्टा आणि बयालाचे संदेष्टे होते, आणि एलिया एकटाच संदेष्ट होता आणि बयालाचे 450 संदेष्ट होते. अशा वेळी जिवंत देव कोण हे प्रगट करण्यासाठी एलिया संदेष्टाने बयालाच्या संदेष्टांना कर्मेल या डोंगरावर बोलवले होते, आणि आहाब राजाला पण, आणि तिकडे इस्रायल लोक पण जमले होते. तेव्हा एलियाने म्हटलं होतं की मात्र मी 2 घोडे आणल्या, त्याच्यातले एक तुम्ही निवडा. तुम्ही वेदी बांधा, वेदी रचा, लाकडी रचा, आणि तुमचा घोडा निवडून मात्र त्याचे तुकडे करा आणि त्याच्यावर रचा, अग्नी लावायचं. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरवावा. तेव्हा या लोकांनी संपूर्ण दिवस त्यांच्या देवाची आराधना केली, हाका मारल्या, सर्व काही केलं, परंतु कोणीच उत्तर दिलं नाही. शेवटी संध्याकाळ झाली, कोणी उत्तर देत नाही. तेव्हा एलिया संदेष्टाने याकोबाच्या 12 मुलांप्रमाणे 12 धोंडे घेतले, 12 दगड घेतले, आणि 12 दगड घेऊन मात्र त्याची वेदी बांधली, आणि त्याच्यावर लाकडी रचली, आणि जो गोरा होता तो कापला, त्याचे तुकडे केले, आणि ते त्या लाकडावर ठेवले. सर्व लाकडे, गोऱ्याचे तुकडे वगैरे सर्व 12 घागरी पाण्याने भरून काढले. 16 घागरी 4 वेळा पाणी ओतलं, म्हणजे सर्व पाणी भरून पाण्याने पूर्ण लाकडे, बाजूचा खड्डा करला होता, कलगी करली होती, ते सर्व पाण्याने भरले, लाकडे भिजली सर्व, किंवा ते तुकडे वगैरे सर्व पाण्याने भरले. आता अग्नी लावली नव्हती. त्यानंतर एलियाने परमेश्वराकडे प्रार्थना केली, आणि परमेश्वर पित्याने एलियाची प्रार्थना ऐकली, आणि वरून अग्नी आला, आणि त्या अग्नीने त्या खळग्यातले पाणी चटले, आणि तो गोरा किंवा ती लाकडे किंवा जे होतं ते सर्व भस्म करून टाकले. तेव्हा इस्रायल लोकांना कळाले परमेश्वर हाच देव, तेव्हा त्याला परमेश्वराची ओळख झाली. आता एलिया पण तिकडे काय करत आहे, 12 धोंडे घेते, 12 दगड घेते, आणि याकोबाच्या मुलाच्या संख्येप्रमाणे त्याने 12 धोंडे घेतले, 12 दगड घेतले, आणि 12 धोंडे घेऊन त्याने मात्र वेदी बांधली. का 12 धोंडे का घेतले जायचे, आणि याकोबाच्या मुलाचं नाव का तिकडे दर्शविलं गेलं? कारण याकोबाने पहिला धोंडा घेऊन असं चिन्हवत बनवलं होतं की परमेश्वराने मला या ठिकाणी दर्शन दिलेले म्हणून. पुढे बघा, प्रकटीकरण 21 अध्यायामध्ये आपण पाहतो, त्या ठिकाणी मात्र नवी यरुशलेम आहे. नवी यरुशलेम, ज्या नव्या यरुशलेमेला 12 दरवाजे आणि 12 पायी आहेत. तर या नव्या यरुशलेम ज्याच्यामध्ये प्रभूचे पवित्र जन, प्रभूचे लोक राहणार आहेत, तर ही नवी यरुशलेम जिला 12 पाये, 12 पायांवर 12 प्रेषितांची नावं लिहिलेली आहेत. 12 पाये जे ज्याच्यावर 12 प्रेषितांची नावे, आणि जे 12 दरवाजे, त्या 12 दरवाजांवर याकोबाच्या 12 मुलांची नावं लिहिलेली आहेत. आता प्रेषितांची नावे त्या दगडांवर 12 पाये, जी पाये घालण्यात येतात एखाद्या घरासाठी, बिल्डिंगसाठी, तशा प्रकारे यरुशलेमचे 12 पाये, आणि त्याच्यावर 12 प्रेषितांची नावे, त्या खडकावर प्रेषितांची नावे लिहिली गेलेली आहेत.
आणि 12 दरवाजांवर याकोबाच्या 12 मुलांची नावं लिहिली गेलेली आहेत. म्हणजे स्वर्गाच्या राज्यात जी पाये बांधलेली आहेत त्याच्यावर प्रेषितांची नावे. मग ती पाया कसल्या घालण्यात येतो? धोंड्यांचा, दगडांचा, खडकांचा, जिथे वरती स्वर्गात पण बांधलेले आहेत. नव्या यरुशलेमीचा पण बांधलेला आहे. कारण खडक इथे ख्रिस्ताला दर्शविते, खडक इथे मंडळीला दर्शविते, खडक इथे विश्वासाला दर्शविते. म्हणून सांगते आपण जिवंत धोंड्याकडे आलेले आहोत. जो जिवंत धोंडा, जिवंत खडक प्रभू येशू आहे, जो आपला उद्धार आणि जो आपलं तारण करणार आहे. खडक देव नव्हे तर खडक मात्र जिवंत खडक ख्रिस्त आहे. जसं एक खडक मजबूत असतो किंवा खडकाचा उपयोग अनेक कामासाठी महत्वाचा एक घरासाठी केला जातो, बांधकामासाठी, मजबूतीसाठी. जर ख्रिस्त त्या व्यक्तीचा पाया आहे तर त्या व्यक्तीचं जीवन मजबूत रीतीने उभारलेले जे कधी पडणार नाही. कसं पहा, कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 3 अध्यायामध्ये तिकडे वचन काय सांगते पहा. वचन सांगते ख्रिस्त हाच तो घातलेला पाया आहे. 11 वचनापासून कोरिन्थीकरास पहिले पत्र 3 अध्याय 11 ते 15. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावरून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंडा याने बांधतो तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणीन, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे याची परीक्षा अग्नीनेच होईल. ज्या कोणाची त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. काय सांगते पहा बायबल. येशू ख्रिस्त हाच तो घातलेला मौल्यवान पाया आहे. येशू पाया आहे आपल्या जीवनाचा. त्याच्यावर आपलं जीवन उभारलेलं आहे. जो कोणी येशूशिवाय दुसरा पाया घालत आहे, बायबल सांगते प्रभू त्याचं काम उघडकीस आणेल, त्याचं काम जाळून राख करेल, प्रभू नष्ट करून टाकेल. कारण ख्रिस्ताशिवाय दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. येशू हाच मुख्य आपला पाया आणि मुख्य कोणशीला आहे. इफिसकरास पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये 2 वचना काय सांगते पहा वचन. वचन सांगते प्रेषित व संदेष्टे या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोणशीला आहे. प्रेषित व संदेष्टे या पायावर आपण रचलेले आहोत. ख्रिस्त जो पाया आहे त्या पायावर प्रेषित संदेष्टाने आपली घडण केलेली आहे आणि ख्रिस्त हाच मुख्य कोणशीला आहे त्याच्यावर आपली घडण झाली. आणि येशूशिवाय दुसरा कोणी पाया घालत आहे तर त्याचं काम प्रभू उघडकीस आणेल आणि नष्ट करेल. ज्या व्यक्तीच्या जीवनाचा पाया येशू आहे त्या व्यक्तीचं जीवन मजबूत राहणार. बायबल सांगते मत्ते 7 अध्याय 24 ते 27 वचना तिथे 2 पाये आहेत. बायबल सांगते की मात्र 2 पाये कसे लिहिले पहा. जो प्रभूचं वचन ऐकतो आणि त्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, ज्याचा विश्वास प्रभूवर मजबूत आहे, त्याने आपलं घर खडकावर बांधलेले आहे. मजबूत रीतीने त्याने आपलं घर बांधलेले आहे. त्याचा पाया खडकावर घालण्यात आलेला आहे. मग पाऊस पडला, वारा सुटला, वादळ आले, पूर आला तरी त्या घराला काही झालं नाही. ना ते पडले ना कोसळले, कारण त्याचा पाया मजबूत होता. परंतु प्रभू म्हणतो जो माझं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे वागत नाही, करत नाही, त्याने आपला पाया वालूवर बांधलेले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, त्या घराला लागलं आणि ते घर पडले आणि त्या घराचा नाश झाला. बघा ज्याच्या घराचा पाया खडकावर बांधलेला आहे, खडकाने मजबूत केलेले आहे, मग पाऊस पडो, वादळ येऊ, भले काय ते घर कोसळणार नाही. हे घर जीवनाचं घर आहे. वादळ वारे, पाऊस, पूर, सैतानाचे अडकले आणि बंधले आहे. ख्रिस्त आपला पाया आहे आणि ख्रिस्तावर आपलं जीवन उभारलेलं आहे. मग सैतानाचे किती वादळ वारे येऊ द्या, सैतानाने किती दुःख संकटाची पूर आणू द्या,
आपल्याला काहीच होणार नाही. आपण येशूमध्ये टिकून राहणार, स्थिर राहणार. किती परीक्षा झाली, किती संकट आले, लोक किती बोलले, तर येशू ख्रिस्ताला आपण सोडणार. परंतु ज्याने आपलं घर वालूवर बांधलेले आहे, म्हणजे ज्याने आपलं जीवन वालूवर उभारलेलं आहे, तो प्रभूमध्ये स्थिर राहणार नाही. लोक बोलले, त्रास झाला, संकट आले, वादळ वारे आले, तो तत्काळ प्रभूला सोडून जाईल. तो जगामध्ये, पापामध्ये, नाशामध्ये जाणार. तो प्रभू येशूला सोडून जाणार, टिकणार नाही, स्थिर राहू शकणार नाही. कारण त्याने आपल्या जीवनाचा पाया वालूवर बांधलेला आहे, प्रभू येशूवर. तर आपल्या जीवनाचा पाया येशूवर उभारलेला पाहिजे, जो एक खडक आहे, जो आपल्यामध्ये एक मजबूती आणणार आहे, तो म्हणजे प्रभू येशू. म्हणून बायबल सांगते ख्रिस्त खडक आहे. वचन काय सांगते? यशा 51:1 ज्या खडकातून तुम्हाला खोदून काढले, ज्या खाणीतून तुम्हाला खणून काढले, त्याकडे लक्ष द्या. ज्या खडकाद्वारे आपली तयारी, रचना झालेली आहे, तो खडक येशू आहे. आणि बायबल सांगते या खडकाकडे म्हणजे प्रभू येशूकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. आपलं जीवन पूर्ण प्रभू येशूवर उभारलेलं पाहिजे. प्रभू जो खडक आहे त्याच्यावर उभारलेला पाहिजे. आणि जो या खडकावर विश्वास ठेवतो त्याची त्रेधा उठणार नाही, त्याची फजिती होणार नाही, परमेश्वर त्याचा सन्मान करणार. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने मात्र कार्य घडवणार. सिमोन पेत्राच्या बाबतीत मत्ती 16:18-19 तिकडे प्रभू येशू पेत्राला काय म्हणतो? ज्या वेळेला प्रभू येशूने म्हटलं की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता, तेव्हा येशू म्हणत आहे कोणी योहान, कोणी बाप्तिस्मा करणारा योहान, कोणी इर्मया, कोणी यशया, अशा प्रकारे एलिया. पण प्रभूने म्हटलं तुम्ही मला कोण म्हणता? तर सिमोन पेत्राने काय उत्तर दिलं पहा. त्याने म्हटलं की मात्र प्रभूच्या पण ख्रिस्त देवाचे पुत्र आहात, जिवंत देवाचे पुत्र. तेव्हा प्रभू पेत्राला काय म्हणत आहे? 18-19 प्रभूने पेत्राला म्हटले की मात्र आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि खडकाने आपली मंडळी रची, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. प्रभूने पेत्राला म्हटलं धन्य तुझे, कारण मांस आणि रक्ताने नव्हे माझ्या पित्याने तुला प्रगट केले, म्हणून तू पेत्र आहेस आणि खडकावर मी आपली मंडळी रचीन. पेत्र या शब्दाचा अर्थ पण खडक येतो. प्रभू येशूने स्वतः सिमोनाला हे नाव दिलं पेत्र म्हणून, खडक म्हणून, मजबूती म्हणून, दगड म्हणून. प्रभू येशूने आपलं नाव पेत्राला का दिलं? जे नाव प्रभूचं आहे खडक, ते नाव प्रभूने पेत्राला दिलं की पेत्राने या सर्व मंडळीला, बाकीच्या सर्व शिष्यांना मजबूत रीतीने सांभाळावं म्हणून. म्हणून प्रभूने म्हटलं तू पेत्र आहेस म्हणजे खडक, आणि महत्वाचा खडक येशू आहे. आणि प्रभू तू या खडकावर मी मंडळी रचीन. हा खडक येशू आहे आणि प्रभू तू या खडकावर मी माझी मंडळी रचीन, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. तू जे काही इकडे बांधशील ते वर बांधलं जाईल, तू जे काही इकडे मोकळे करशील ते वर मोकळे केले जाईल. प्रभूने पेत्राला अधिकार दिला खडकावर मंडळी बांधण्याचा, ख्रिस्तावर मंडळी उभारण्याचा अधिकार प्रभू येशूने पेत्राला दिला. आणि पेत्राने ख्रिस्ताच्या नावावर या खडकावर मंडळी उभारली, लोकांची मजबूती केली, सुवार्तेची घोषणा केली, लोकांना प्रभू येशूकडे बोलवलं, त्यांचा उद्धार झाला आणि ते ख्रिस्त या खडकावर मजबूत बांधले गेले, जे स्वर्गात बांधले गेले. ख्रिस्त या खडकावर पेत्राने अनेक लोकांची बंधने तोडली. जे सैतानाच्या बंधनात गुलामीत होते त्या सर्वांची बंधने ख्रिस्त या खडकावर पेत्राने तोडली. त्यामुळे त्यांची बंधने स्वर्गात सुद्धा सुटली गेली आणि स्वर्गीय राज्यात जाण्यासाठी त्यांचे मार्ग मोकळे झाले. खडक तर ख्रिस्तच आहे आणि पेत्राला प्रभूने नाव दिलं पेत्र म्हणजे खडक म्हणून. प्रभूने त्यालाही मजबूत बनवलं की त्याने मंडळी उभारावी म्हणून. पुढे प्रभूने मंडळीला सुद्धा खडक म्हटलं की खडकासारखी मंडळी मजबूत राहिली पाहिजे. ज्याद्वारे ती मजबूत राहणार त्याप्रमाणे ती आणखी पुढे वाढत जाणार. म्हणून प्रभूने आपल्या मंडळीला खडका
खडकासारखं मजबूत बनवलं. आज आपण प्रभूची मंडळी आहोत. आपल्याला खडकासारखं ख्रिस्तामध्ये मजबूत बनायचंय. म्हणजे आपला पाया ख्रिस्त आहे, या ख्रिस्तावर उभारून राहायचंय. तर आपण मजबूत राहणार. माणसावर, वस्तूवर, पैशावर, जगाच्या गोष्टीवर आपण उभारू शकत नाही. आपलं जीवन नष्ट होणार जर जगाच्या मागे लागणार तर. पण येशू ख्रिस्त जो खडक आहे त्याच्यावर जर आपली उभारणी असणार तर आपलं जीवन मजबूत असणार. मग किती अडथळे होत, किती संकट येत, किती छल होत, किती अपमान होत, तरी आपण ढळणार नाही, पडणार नाही. तर आपण खडकावर उभारलेले आहोत म्हणून. हालेलुया. मला बायबल काय सांगते? वचन सांगते की या खडकाचा अर्थ महत्व किती महत्वाचं आहे. कारण ज्या वेळी आपल्या जीवनात संकट येतात तेव्हा या खडकाचा उपयोग कसा होतो पहा. वचन सांगते स्तोत्रसंहिता 27 अध्याय 5 वचन. कारण विपत्तीकाली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवेल, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवेल, तो मला खडकावर उचलून ठेवेल. दावीद म्हणतो जेव्हा माझ्या जीवनात विपत्ती संकट येतील, शत्रू माझ्या विरुद्ध उठतील, तेव्हा प्रभू मला कुठे ठेवेल? खडकावर. आता खडक कोण आहे? परमेश्वर, प्रभू येशू. आणि दावीद म्हणत आहे की प्रभू मला खडकावर ठेवेल, म्हणजे कोणतेही संकटाचा स्पर्श मला होणार नाही. किंवा शत्रूने जे माझ्या विरुद्ध कट रचलेले आहेत त्याच्यात मी सापडणार नाही. किंवा कोणतेही वादळ वारे आले तरी मला काहीच करू शकणार नाही. कारण ख्रिस्त नावाच्या खडकावर मी उभा असणार, मी मजबूत ठिकाणी असणार, मी स्थिर असणार आणि परमेश्वर मला सांभाळणार. म्हणून बघा दावीदाने परमेश्वर खडक म्हटले. स्तोत्रसंहिता 18 अध्याय 2 वचनात दावीद म्हणतो परमेश्वर पिता माझा देव माझा खडक आहे. स्तोत्रसंहिता 18 अध्याय 31 आणि 46 वचनामध्ये म्हणतो परमेश्वर पिता माझा दुर्ग आहे, त्याच्यासारखा दुसरा दुर्ग कोणीच नाही. आणि 19 अध्याय 14 मध्ये दावीद म्हणतो माझा दुर्गा, माझा उद्धारका. आणि 28 अध्याय 1 मध्ये तो म्हणतो की परमेश्वर माझा दुर्ग आहे. आणि 31 अध्याय 2 ते 3 आणि 62 अध्याय 2 आणि 5 आणि 61 अध्याय 2 दावीद म्हणतो की परमेश्वर माझा खडक आहे, माझा दुर्ग आहे. परमेश्वर मला साई करणारा खडक आहे, मला सोडविणारा मात्र उंच दुर्ग आहे. संकट समेत माझ्यासाठी उंच दुर्ग एक खडक आहे म्हणून दावीद म्हणतो. दावीदाने परमेश्वर आपलं खडक म्हटलं होतं, आपलं दुर्ग म्हटलं होतं. फक्त दावीदच नाही, पुत्र पण म्हणतो. स्तोत्रसंहिता 42 अध्याय 9 वचनात पुत्र म्हणतो देव जो माझा खडक. पुत्राने पण म्हटलं देव माझा खडक आहे. पुढे आसाफने पण म्हटलं स्तोत्रसंहिता 78 अध्याय 35 देव माझा खडक माझा दुर्ग आहे. एझराहिम एठाम याने पण म्हटलं स्तोत्रसंहिता 89 अध्याय 26 वचना परमेश्वर माझा तारणारा दुर्ग आहे, खडक आहे. पुढे बायबल सांगते की मात्र मोशेने पण म्हटलं अनुवाद 32:4 परमेश्वर दुर्ग आहे. हन्नाने पण म्हटलं 1 शमूएल 2 अध्याय 2 वचना देवासारखा दुर्ग कोणी नाही. हन्ना पण तेच म्हणते की परमेश्वर सारखा दुर्ग कोणच मिळत नाही. आणि तोच दुर्ग आहे, तोच खडक आहे, तोच आपल्याला सांभाळणारा परमेश्वर आहे. पुढे बायबल सांगते स्तोत्र ग्रंथाने पण म्हटलं स्तोत्रसंहिता 71 अध्याय 3 वचनामध्ये स्तोत्र ग्रंथ पण म्हणतो मला नेहमी ठारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो. माझे संरक्षण करण्याचे तू ठरविलेस, कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस. असं अनेक लोकांनी म्हटलेले की ते म्हणते की परमेश्वर आमचा खडक आहे, परमेश्वर आमचा दुर्ग आहे, आम्हाला सांभाळणारा, आम्हाला सुरक्षित ठेवणारा, आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे जो आम्हाला सांभाळतो आणि आम्हाला सुरक्षित ठेवतो. तो म्हणजे परमेश्वर पिता. एक खडक आहे, दुर्ग आहे, जिवंत धोंड आहे, आपल्याला सांभाळणारा, आपल्याला सुरक्षित ठेवणारा. म्हणून बघा लूक 3:8 आणि मत्ती 3:9 बायबल सांगते की देव समर्थ आहे या दगडापासून अब्रामासाठी मुले जन्मास आणण्यात. दगडापासून. आता असं का म्हटलं की दगडापासून समर्थ आहे?
दगडापासून तो मुलं जन्मास आणू शकतो. हा दगड कोण आहे? परमेश्वर. परमेश्वर मात्र हवं ते करू शकतो, घडू शकतो, निर्माण करू शकतो. म्हणून अब्राम आणि सारा या दोघांचे शरीर निर्जीव झाले होते. रोमकरासपत्र 4 अध्याय 18 ते 21 वचना. अब्रामाचे शरीर निर्जीव होते, सारेचे गर्भाशय पण निर्जीव होते. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 11 ते 12 वचना. तरी देवाने निर्जीवपणा सजीवपण निर्माण केलं आणि या सारेला मुलगा झाला, ज्याचं नाव इसहाक ठेवले. अब्राम निर्जीव, सारा अब्रामाचे शरीर निर्जीव, सारेचे गर्भाशय निर्जीव होते. तरी देवाने एक इसहाकाला म्हणजे जिवंत बाळाला तयार केले. काय म्हटलं प्रभू येशूने? दगडापासून तो मुले जन्मास आणू शकतो. आणि देवाने अब्राम आणि सारेला मात्र निर्जीवपणातून सजीवपण उत्पन्न करून दिलं, म्हणजे सजीव बाळाची तयारी करून दिली. हालेलुया. दगडापासून तो मुले जन्मास आणू शकतो, तो काही करू शकतो, असा आहे तो परमेश्वर. लूक 19:40 मध्ये शिष्य लोक प्रभूची स्तुती करत होते. प्रभूची स्तुती करत असताना बायबल काय सांगते पहा. त्यावेळेला मात्र काही परुष प्रभूला म्हणू लागले की यांना गप्प राहायला सांगायला गटावा. 39 ते 40 वचना. त्या प्रभूने म्हटलं की मात्र हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील, दगड बोलायला लागतील. माणसं गप्प राहिली तर दगड बोलतील आणि माझी स्तुती करतील, पण माझी स्तुती मात्र थांबणार नाही, दगड पण बोलतील. प्रभू येशूसाठी धोंडे पण ओरडतील, धोंडे पण बोलायला लागतील. कारण खडक, दगड, धोंडा हा शब्द ख्रिस्तासाठी वापरण्यात आलेला आहे. आणि म्हणून बायबल सांगते की मात्र ख्रिस्तासाठी धोंडे पण ओरडतील आणि स्तुती करतील. आपला प्रभू येशू जिवंत धोंडा आहे म्हणून बायबल सांगते. आणि जो प्रभू येशूकडे येतो, प्रभू त्याला सहाय्य करणार, प्रभू त्याला मदत करणार, प्रभू त्याची बंधने तोडणार, प्रभू त्याला सर्व संकटातून मुक्त करणार. पहा रोमकरासपत्रामध्ये 9 अध्याय 33 वचनामध्ये त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, पहा अडवणुकीचा धोंडा व अडखळ्याचा खडक मी सियोनात ठेवतो, त्याच्यावर जो विश्वास ठेवेल तो फजित होणार नाही. काय सांगते वचन? असा धोंडा मी ठेवणार अडखळल्याचा. प्रभूच्या लोकांना त्रास देणारे लोकात अडखळण होईल, पण प्रभूचे लोक जे प्रभूवर विश्वास ठेवतील ते फजित होणार नाही. हा धोंडा असा आहे की प्रभू विरुद्ध चालणारे लोकांना त्या धोंड्याची ठेस लागेल, ते पडतील, ते आपटतील. पण जे लोक प्रभू येशूवर भरोसा ठेवतील त्या लोकांचा उद्धार होईल. ना त्याला ठेस लागणार, ना ते पडणार, तर ते सुरक्षित राहतील. असा धोंडा सियोनात मी ठेवत आहे म्हणून प्रभू म्हणत आहे. म्हणून ख्रिस्ताला धोंडा, दगड, खडक हा शब्द वापरण्यात आलेले आहे, कारण ख्रिस्त उद्धारक आहे. पुढे आपण पाहतो 1 राजा 20 अध्याय 23 ते 30 वचनापर्यंत. त्या ठिकाणी वचन काही सांगते पहा. ज्या वेळेला इस्रायल लोकांचा राजा होता आहाब राजा, आणि मात्र अरामी लोकांना पहिल्या प्रथम मात्र देवाच्या सेवकाने आहाब राजाला म्हटलं की तू चढाई करून जा, परमेश्वर त्यांना तुझ्या हाती दे. अगोदर त्याच्यामध्ये पाहतो पण 20 अध्यायामध्ये आहाबाने त्यांच्यावर चढाई केली आणि विजय मिळाला. तेव्हा देवाच्या सेवकाने आहाबाला सांगून ठेवलं होतं, पहा 9 वर्ष लागतात परत ते तुझ्याशी लढाई करायला येतील, तेव्हा पुन्हा ते तुझ्याशी लढाई करतील. अशा वेळी अरामी लोकांची सेना इस्रायल लोकांबरोबर लढाई करण्यासाठी आले, पुष्कळ आपल्या सैनिकांचं. तेव्हा अरामाचे सैनिक काय म्हणते की इस्रायलचा देव पहाडी देव आहे, म्हणून त्यांचे प्राबल्य आपल्यावर झाले. त्यांचा देव पहाडी देव आहे, तर चला खंबीर बना, मजबूत बना, आपण त्यांच्या चढाई करून त्यांना नष्ट करू. म्हणून अरामी लोक एकमेकांस म्हणते. पहिली गोष्ट अरामी लोकांनी काय म्हटलं होतं की इस्रायलचा देव पहाडी देव आहे. पहाडी देव असं काय शब्द वापरला? पहाडी म्हणजे तो तलवाटीचा नाही, तो डोंगरावरला मजबूत देव आहे. तो डोंगरावरील म्हणजे उंच असलेला तो परमेश्वर आहे. डोंगरवटीचा तो देव आहे म्हणजे उंच असलेला डोंगरासारखा त्यांचा परमेश्वर आहे. म्हणून त्यांचे प्राबल्य आपल्यावर झाले. तो साधा देव मिळत नाही. जेव्हा इस्रायल लोकांनी बातमी कळाली की अरामी लोक हे बोलत आहे,
तेव्हा इस्रायल लोकात आणखी हिंमत आली आणि ती या अरामी लोकांवर चढाई करून गेली. तेव्हा देवाने इस्रायल लोकांना विजय दिला आणि अरामी लोकांचा नाश केला आणि त्यांच्या सैनिकांची पण देवाने कत्तल उडवली आणि इस्रायल लोकांना विजय प्राप्त झाला. कारण इस्रायलचा देव कसा होता? पहाडी देव, उंच असलेला, डोंगरासारखा देव, डोंगरावरील परमेश्वर. बघा, देवाला डोंगरावरील देव असं का म्हटलेलं आहे? डोंगरवटीचा देव का म्हटलेलं आहे? कारण परमेश्वराचं सिंहासन डोंगरावर आहे. सुरुवातीपासून देव इस्रायल लोकांना दर्शन देण्यासाठी पर्वतावर, डोंगरावर मात्र उतरायचे. सिनाय पर्वतावर, सियोन डोंगरावर, होरेब डोंगरावर परमेश्वर पिता इस्रायल लोकांना दर्शन द्यायचे. म्हणून परमेश्वर नाव पडलं की डोंगरावरील परमेश्वर, उंच असलेला पहाडी परमेश्वर, मोठा परमेश्वर, मजबूत परमेश्वर हे नाव पडलं गेलं. हालेलुया, हालेलुया. आपण पाहतो बघा, दावीद काय म्हणतो स्तोत्रसंहिता 3:4 जेव्हा मी परमेश्वर पित्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझा धावा ऐकतो. पवित्र डोंगरावरून दावीद म्हणतो, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात जो पवित्र डोंगर आहे त्याच्यावर परमेश्वर पिता विराजमान आहे. या सर्व गोष्टी दावीदाला माहिती होत्या, कारण दावीद आणि परमेश्वर यांच्यामध्ये घट्ट नातं होतं. दावीदाला अनेक गोष्टी माहिती होत्या, स्वर्गातल्या गोष्टी माहिती होत्या, प्रभू येशूची पण माहिती दावीदाला होती. पुढे घडणाऱ्या घटना, गोष्टी, प्रभूच्या जन्माबाबतीत अनेक गोष्टी दावीदाला माहिती होत्या. दावीदाने आत्म्याच्या प्रेरणेने या सर्व गोष्टी पाहिलेल्या होत्या. म्हणून दावीद म्हणतो, मी परमेश्वराचा धावा करतो तेव्हा तो पवित्र डोंगरावरून माझा ऐकतो, कारण देव पित्याचं सिंहासन डोंगरावर आहे. यचकेल्या पुस्तकामध्ये 1:26-28 नीलमण्याचा डोंगर, नीलमण्याच्या रत्नाचं परमेश्वराचं सिंहासन आहे आणि त्या सिंहासनावर परमेश्वर पिता विराजमान आहे. यचकेल 28 अध्यायामध्ये बायबल सांगते 12 ते 17 मात्र परमेश्वर या पवित्र पर्वतावर आहे. अगोदर सैतान जो दियाबल देवदूत त्या पर्वतावर होता, अग्निपाशातून हिंडत फिरत असे, पण त्याच्यात गर्व, अहंकार आला म्हणून त्याला वरून खाली मात्र लुटून देण्यात आले. देवाच्या पवित्र पर्वतावर होता, अग्निपाशातून हिंडत फिरत असे, म्हणजे देव ज्या डोंगरावर विराजमान आहे, देव पित्याचं सिंहासन ज्या डोंगरावर आहे तो डोंगर अग्नीने पेटलेला आहे. कारण तो डोंगर नीलमण्याचा डोंगर आहे, नीलमण्याचा रत्न, नीलमण्याचा दगड मात्र त्या ठिकाणी आहे. आणि ती जेवढा अग्नी त्याला लागतो, जेवढा अग्नी भडकतो तेवढा तो दगड जो आहे किंवा रत्न जो आहे नीलमण्याचा तेवढा तो चमकतो आणि त्याच्यावर परमेश्वर पित्याचं सिंहासन आहे. या डोंगरावर जो नीलमण्याचा डोंगर आहे त्याच्यावर देवाचं सिंहासन आहे. म्हणून आपला परमेश्वर पहाडी परमेश्वर आहे, डोंगरासारखा परमेश्वर आहे, साधारण परमेश्वर मिळत नाही. हालेलुया. आणि डोंगर दगडाचे मात्र मोठमोठ्या पाषाणाचे असतात आणि आपला परमेश्वर एक मोठा परमेश्वर, मजबूत परमेश्वर आहे. म्हणून स्तोत्रसंहिता 9:9 परमेश्वर पीडितांसाठी उंच दुर्ग आहे, तो संकट समयी उंच दुर्ग आहे. पीडितांसाठी परमेश्वर उंच दुर्ग आहे, उंच खडक, उंच डोंगर आहे. पीडित लोकांना प्रभू आसरा देतो, सहाय्य करतो, त्यांना आरोग्य देतो, त्यांच्या संकटातून प्रभू त्यांना पूर्ण रीतीने मात्र मुक्त करीतो परमेश्वर पिता. स्तोत्रसंहितामध्ये 18-22 हा खडक येशू आहे आणि येशू ख्रिस्त मुख्य कौन्सिल आहे. आणि जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, बायबल सांगते ना तो लज्जित होणार ना मात्र तो फजित होणार, कारण परमेश्वर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य मात्र घडून आणणार. म्हणून ख्रिस्त जो खडक आहे त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवा. आपल्या जीवनाचं पूर्ण आपलं जे जीवन आहे, आपल्या जीवनाचं जे घर आहे ते प्रभू येशूवर बांधा, म्हणजे आपलं संपूर्ण जीवनच प्रभूवर उभारा. खडक जर येशू ख्रिस्त जो खडक आहे तो जर आपला पाया बनला तर आपण ढळणार नाही, पडणार नाही, नाश पावणार नाही, आपण मजबूत राहणार. ख्रिस्त आपल्या जीवनाचा पाया बनला पाहिजे.
ख्रिस्त आपल्या जीवनाचा खडक बनला पाहिजे, म्हणजे आपल्याला मजबूती येणार. आपण पडणार नाही, नष्ट होणार नाही, आपण मजबूत राहणार. ख्रिस्त खडक आहे, ख्रिस्त तो धोंड आहे आणि जिवंत धोंड्याकडे आपण आलेले आहोत. आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, ना तो खचित होणार, ना तो लज्जित होणार, परमेश्वर त्याचा सन्मान करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.